जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण आलो साई मंदिरावर आणि बघूया आज काय काय काम होते साई मंदिरावर. तुम्ही आमच्या सोबत राहा लॉगमध्ये. आज दिवसभराचे जे काम होते मी तुम्हाला दाखवतो. तर चला बघूया पुढे काय काम होते, आमच्या सोबत राहा. तर सकाळ सकाळी याने दगडाचं बांधकामाची तयारी केलेली आहे. पाहू शकतो कशा प्रकारे यांचं काम सुरू केलेलं आहे, जे की आजच्या खालचं ब्रेकवर्क आहे. यांचं ब्रेकवर्क चालू आहे सध्या. आणि एकदा ब्रेकवर्क पूर्ण झालं की मग त्याच्यावर आर्चचं काम सुरू होईल. यांचं तुम्हाला माहितीच आहे. आपल्या आर्च मागच्या लॉकमध्ये पाहिलं असं आर्च कशा प्रकारे बनतं. आता ही आपली चौथी आर्च राहील. तिसऱ्या आर्चचा हाफ राऊंड खालच्या लॉकमध्ये तुम्ही पाहिलं असेल पूर्ण झालं होतं. तर आज आपली आता चौथी राऊंड सुरू होईल. हाफ राऊंड कमान तर बघूया प्रोसिजर काय आहे, कशा प्रकारे. आणि हे सगळं झालं. मी एक वेगळा लॉक बनवलेला फक्त तुम्ही तोही चॅनलवर जाऊन पहा. तर काम सुरू केलेलं आहे. माल वगैरे बनवत आहेत हे लोक. आणि यांना यांचं काम करू द्या. आणि आपण आता सगळीकडे साई मंदिरावर राऊंड मारूया. थोडं कोणाकोणाचं काय काय काम चाललं ते पाहणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यांचं काम बरोबर चाललं का ते पाहणं आपलं काम आहे. त्यामुळे ते काम करूया आपण. तर चला आपण जाऊया आता बेसमेंटकडे आणि खालचे कामं काय काय चालले तेही पाहूया. जसं की हे पाहू शकता तुम्ही, आज यांची थोडीशी ग्राइंडरिंगचं काम चालू आहे. टाचा मारायचं काम, जे की आज काल यांचे 3 गाळे झाले होते. आता तो पुढचं काम ह्याने सुरू केलेलं आहे. तर पाहू शकता आपल्या चौथ्या कमानीचं हाफ राऊंड आणि तिसऱ्या कमानीची की बसवायचं काम सुरू केलेलं आहे यांनी. अशा प्रकारे यांचं काम आता जवळजवळ झालेलं आहे हाफ राऊंडचं. आणि बाहेरचं जे आपलं काम आहे सगळं घडवायचं तेही चालू आहे. पाहू शकता इथं आपलं हे पाहू शकता काम आहे. हे कमानीचे दगड शिफ्ट करून वरती बसवायचं काम चालू आहे. आणि बघूया अजून पुढे काय काय काम होतं. चला बेसमेंटमध्ये जाऊन पाहूया वट्ट्याचं काम काय चालू आहे वगैरे. तिकडं काय वट्टा भरायचं काम किती झालं तेही पाहूया. चला आमच्यासोबत तुम्ही आज आमच्यासोबत राहा लॉगमध्ये आणि बघूया आपण काय काय काम घडेल. चला तर इकडे हे मटेरियल आपलं शिफ्ट करायचं काम चाललं आहे वट्ट्यामध्ये भरण्यासाठी. थोडंसं चिपवर एक्स्ट्रा करून खडका मुरून पण टाकतो आपण. आणि जाऊया बेसमेंटमधून पाहूया. चला हां तर पाहू शकता इकडं आपलं वाट्याचं काम भरायचं काम चालू आहे. फिलिंगचं स्टँडर्डचं काम चालू आहे. पाहू शकता हे प्लास्टर करायचं, त्यासाठी आपण टाचा मारून घेत आहे. हे पूर्ण ह्याला सगळीकडे टाचा मारणार आहे आपण. आणि इकडं आपलं हे वट्ट्याचं भरायचं काम चालू आहे. वट्टा नंतर उद्या ह्याच्यावर कॉन्क्रीट करणार आहे आपण. तर बघूया आज दिवसभर काय काय काम होते आमच्यासोबत. हे आपले कॉन्ट्रॅक्टर बघूया. इकडे यांचं दगड घडवण्याचं काम चालू आहे. आणि आपलं पलीकडे वाट्यासाठी मटेरियल भरण्याचंही काम चालू आहे, ते दाखवतो. तर हे पहा, इकडे जे शिबिन टाकलेलं मटेरियल तुम्हाला दिसते, हे वालं मटेरियल हे सगळं शिफ्ट करतात उद्याच्या कॉन्क्रीटसाठी. कारण कॉन्क्रीट करायचं वाट्याचं आपल्याला फिलिंग झाल्यामुळे, त्यामुळे त्याचं शिफ्टिंग गरजेचं आहे. ते काम चालू आहे आपलं. आणि पाहू शकता इकडं कमानीचं कुठपर्यंत चाललेलं, काय काय काम आलेलं इकडं. हे कमानीचे दगड शिफ्ट करणं चालू आहे. किती जड दगड आहेत पाहू शकता. हे शिफ्ट करण्याचं काम चालू आहे आमचं. आणि बाहेर काय काम चालू आहे, इकडं आपलं दगड बनवायचं काम चालू आहे. पाहू शकता. आणि हे जड दगड शिफ्ट करतात हाताने. वरचं काम चालू आहे त्यासाठी. आणि इकडे यांची रणनीती चालू आहे, कुठला दगड कसा बसवायचा, किती नंबरचे दगड वगैरे हे मोजत आहेत. कारण कमानीला 18 दगड लागतात टोटल आणि कनिष्ठ की त्या हिशोबाने प्रत्येक दगडावर त्यांनी मार्किंग केलेलं आहे. जसं की पाहू शकता हे बांधकाम हाफ राऊंड चालू आहे, हे बांधकाम आहे आर्चचं. यासाठी प्रत्येक दगडाचा एक नंबर आहे, त्या नंबरनुसार यांना काम करावं लागतं या लोकांना. तर त्या हिशोबाने त्यांचं काम चालू आहे आता.
जवळजवळ यांची हाफ राऊंड होऊन अर्धी कमान जवळजवळ दगड लावण्याचं काम मधून झालेलं आहे. मामा खूप मेहनत चालू आहे सकाळपासून, यांची खूप कष्ट चालू आहे आणि बाकी सर्वही खूप मेहनत करत आहेत आज. आणि पाहू शकतो ज्या दगडाचा आकार बसलेला आहे त्या दगडाला मामा हाताने फोडून थोडासा आकार देण्याचा प्रयत्न करतात आणि मग ते फायनल झाल्याशिवाय तर दगड लावता येत नाही, कारण ते खूप अवघड काम आहे आणि एवढ्या हाईटवर काम करणं म्हणजे खरंच मित्रांनो खूप अवघड गोष्ट आहे. तरी यांचं काम असते चालू दगडाचं पूर्ण. तुमच्या असंच सपोर्ट राहू द्या यांच्या कामासाठी. आणि हे बाहेरून आपल्या आर्टचं लुक अशा प्रकारे दिसतंय, पाहू शकता जसं की तुम्ही. हे हे आहे आपल्या आर्टचं लुक, फायनल लुक असे दिसते आणि तरी बरेच आर्टचं काम बाकी आहे अजून सध्या. आणि मित्रांनो आजच्या दिवसासाठी एवढंच आपलं. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा बाय बाय, स्टे सेफ. चला.